भारतीय कम्युनिस्ट पक्ष आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, औद्योगिक कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, दिंडोरी, चांदवड आदी तालुक्यातून हजारो मोर्चेकऱ्यांच्या मोर्चा, हजारो वाहनांच्या ताफ्या आज नाशिक येथील पोलीस प्रशासन व शासनाची तारांबळ उडाली। हजारोंच्या संख्येने महिला पुरुषांच्या हातात वेळा, हतोडा चिन्ह असलेले लाल ध्वज व लाल टोप्या परिधान करून नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांच्या तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुन्या मध्यवर्ती बस स्थानकापासून डीएड कॉलेज, एमजी रोड परिसरात सिग्नलपर्यंतचा परिसर मोर्चेकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले। किमान वेतन 26,000 रुपये करा, 4 श्रम संहिता रद्द करा, नियमित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा, बंद पडलेल्या कंपनीतील कामगारांची देणी त्वरित द्या, शिक्षण व आरोग्य सर्वांना मोफत मिळालेच पाहिजे, रेशन व्यवस्था मजबूत करा, युनियन केल्यामुळे बाहेर ठेवलेल्या सर्व कामगारांना त्वरित कामावर घ्या, युनियनशी चर्चा करून त्वरित कामगारांचे प्रश्न सोडवा, ESRC हॉस्पिटल अद्ययावत करा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किफायतशीर हमी भाव द्या, MSPचा कायदा करा, शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास वीज पुरवठा सुरळीत करा आदी मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर शिष्टमंडळ जाऊन निवेदन सादर करण्यात आले। या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर, कष्टकरी, औद्योगिक कामगारांचे लक्ष लागले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।